सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जी अविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी नीलम चौधरी आपले स्वागत करते। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। ठाकुर्ली येथे इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू तर 11 जण जखमी। ठाकुर्लीत एक इमारत कोसळून 9 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी झालेले आहेत। ठाकुर्लीतील मीरानगर परिसरातील ही दुर्घटनाग्रस्त मातृकृपा इमारत ही 43 वर्षे जुनी होती। तळमजला अधिक 2 मजल्यांची ही इमारत धोकादायक म्हणून केडीएमसी कडून जाहीर करण्यात आली होती। तरी देखील या इमारतीत 20 कुटुंबे राहत होती। यातील 12 कुटुंबाची घरं असलेला भाग मंगळवारी रात्री 10:30च्या सुमारास अचानक कोसळला। भाग कोसळत असल्याची जाणीव होताच काही कुटुंबाने इमारतीबाहेर धाव घेतली, परंतु यात 7 कुटुंब कोसळत्या इमारतीखाली गाडली गेली। कोसळलेली बिल्डिंग आणि त्याखाली सापडलेली कुटुंब पाहता परिसरात एकच हाहाकार उडाला। त्यातच विद्युत पुरवठा खंडित झाल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण झाला। दरम्यान या घटनेची माहिती मिळताच केडीएमसीच्या अग्निशामक दलाच्या 6 गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या। पोलिसांसह स्थानिक रहिवासी आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बचाव कार्याला प्रारंभ केला, परंतु यावेळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर झाल्याने बचाव कार्यात अडथळे येत होते। अखेर राज्य राखीव दलाचे पोलीस पाचारण करून गर्दी तेथून हटवण्यात आली। महापौर कल्याणी पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, मनसे शहर प्रमुख राजेश कदम, नगरसेवक मनोज घरत आदी पदाधिकाऱ्यांसह ठाणे सह पोलीस आयुक्त VVS लक्ष्मी नारायण यांनी देखील मदत कार्यात सहभाग घेतला। पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी अश्विनी जोशी, कल्याणचे तहसीलदार किरण सुरवसे यांनीही घटनास्थळी भेट देऊन केडीएमसीचे आयुक्त रवींद्रन यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली। दरम्यान केडीएमसीची आपत्कालीन यंत्रणा तोकडी पडत असल्याचे लक्षात येताच मुंबई महापालिका अग्निशमन दल राष्ट्रीय आपत्कालीन पथकाला प्राचारण करण्यात आले। मध्यरात्री 3च्या सुमारास दाखल झालेल्या यंत्रणांनंतर खऱ्या अर्थाने बचाव कार्याला सुरुवात झाली। डोंबिवलीकरांच्या मोबाईलमध्ये विसावले डॉक्टर अब्दुल कलाम यांच्यावर रेखाटलेली रांगोळी। मिसाईल मॅन तथा माजी राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांची डोंबिवली स्टेशनावर काढलेली रांगोळी आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करण्यासाठी नागरिकांनी प्रवाशांनी गर्दी केली होती। रांगोळी कलाकार उमेश पांचाळ यांनी डोंबिवलीत काढलेल्या या रांगोळीतून आदरांजली वाहिलेली पाहून महाविद्यार्थ्यांनी मोबाईलमध्ये ही रांगोळी चित्रित केली। शिवाई बालक मंदिर ट्रस्ट तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय वर्षा मिनी मॅरेथॉन मध्ये 8000 विद्यार्थ्यांची दौड। शिवाई बालक मंदिर ट्रस्ट तर्फे रविवारी आयोजित करण्यात आलेल्या कल्याण तालुका शिवाई आंतरशालेय वर्षा मिनी मॅरेथॉन स्पर्धेत सुमारे 8000 विद्यार्थी सहभागी झाले होते। मॅरेथॉनचे यंदाचे हे 14वे वर्ष असून प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील विद्यार्थ्यांचा उत्साह कायम दिसून आला। यात विशेष गतिमंद मुलांनी घेतलेला सहभाग हे स्पर्धेचे विशेष आकर्षण ठरले। कल्याण तालुक्यातील 88 शाळांमधील 7967 विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते। 8 ते 18 वयोगटात 5085 मुले तर 2792 मुलींनी धाव लगावली। क्षितिज आणि अस्तित्व या अपंग आणि मतिमंद शाळेतील 90 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला। सर्वात मोठ्या 16 ते 18 वयोगटातील मुलांसाठी असलेल्या 10 किलोमीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक अक्षय टेंबे, द्वितीय क्रमांक प्रेम यादव दोघेही बिर्ला महाविद्यालयाचे आहेत, तर तिसरा क्रमांक प्रदीप सिंग केग केतकर महाविद्यालय याने पटकावला। मुलींसाठी आलेल्या 7 किलोमीटर स्पर्धेत अपूर्वा सायकर प्रथम, तर योगिता भडगुजर द्वितीय आणि गीता शेलवले तृतीय या तिघीही KV पेंढारकर महाविद्यालयाच्या आहेत यांनी यश मिळवले। प्रत्येक गटासाठी 10 बक्षिसे ठेवण्यात आली होती। प्रथम क्रमांकासाठी सायकल, द्वितीय क्रमांकाला स्पोर्ट्स शूज, तर तृतीय क्रमांकासाठी स्पोर्ट्स बॅग आणि प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप होते। विशेष मुलांसाठी आयोजित केलेल्या 1 किलोमीटर स्पर्धेत प्रथम क्रमांक जतीन कदम शाळा अस्तित्व, द्वितीय क्रमांक रतन गुडेकर क्षितिज शाळा आणि रोहित जाधव अस्तित्व शाळा याने तिसरा क्रमांक पटकाविला। या स्पर्धेला मॅरेथॉनपटू सुरेश ठाकूर, सायकलपटू विनोद पुनामिया आदींची उपस्थिती लाभली। तर याचबरोबर हे बातमीपत्र संपले। नमस्कार।